वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मनपत माऊली माऊलीचा पावन सानिध्यात आतापर्यंत आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव आराधन आपण या ठिकाणी केलेले आहात। या प्रसंगी अनेक भाविक भक्त प्रतिवर्ष सेवा कार्य करून सेवेचे प्रतिफळ अनुभवदा घेऊन त्या ठिकाणी अनेक भाविक पूजा पाठ मध्ये तत्पर राहतात। त्याचप्रमाणे एक एक व्यक्तींना मी विचारत गेल्यानंतर एक एक उत्तर त्यांच्याकडून मला प्राप्त होते। बराच वेळ मी बोललो, कामधेनु कल्पवृक्षा तुम्हाला पाहायला मिळत नाही। कोण पाहिले का कामधेनु कल्पवृक्ष? नाही, आम्ही ऐकलो तो कामधेनु कल्पवृक्ष अमृत एक 5-6 चीज आहे, आपल्याला आढळत नाही। परंतु मी सांगतो, कामधेनु कल्पवृक्ष मिळण्याचा ठिकाणा कुठे आहे?
जाणार का? सतयुगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनोकामना कामधेनू कल्पवृक्ष करत होते. सतयुगामध्ये त्यावेळे कोणी खोटं बोलत नव्हते, चोरी करत नव्हते, 7-12 बिलकुलच नव्हते. कारण पब्लिक कमी असल्यामुळं शेत किती बी करून घ्या, नावानं करून घ्यायचं गरज नाही, फक्त हाणायचंच. पोलीस स्टेशन नव्हते, पोलीस स्टेशन नसल्यामुळं जेल बी नव्हते. जेल कशा करता? गडबड करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकण्यासाठी जेल असते. मग गडबडच करणारच कोणी नसेल तर जेल घेऊन काय कामाची? लक्षात आलं का तुम्हाला? अहिंसावादी होते त्यावेळेला. कालो गच्छति धीमताम. ज्या प्रकारे सतयुग संपला त्यावेळे त्रेतायुग, रावण राज्य सुरू होते. रावण जन्माला येतो, थोडं वातावरण दूषित होते. नंतर द्वापारमध्ये अर्थात दूषित होते. कलियुगामध्ये कुठंतरी तुमच्यासारखे भक्त पूजा करण्यामध्ये तत्पर राहतात, बाकीचे कलंकित होत असतात. म्हणून कलियुग हा कलंकित असलेले आहे. म्हणून आता पूर्वी बहीण भाऊला प्रॉपर्टी विचारत नव्हते, आता कोर्टात केस चालू आहे बरेचशा लोकांच्या. कारण बहीण म्हणायला तयार नाही म्हणून मजबुरीनं बहीण त्याला कोर्टात ओढतात. जबरदस्ती प्रेम केलं तर जमते का? जमत नाही. त्याकरता या ठिकाणी आम्ही जे जे कार केलो, गुणगान केलो, हर 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 हर. जोरात म्हणायचं काय गरज आहे? जोरात म्हटलं तरच देव आपल्याजवळ धावून येतो. गुई 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 रडणाऱ्या लेकराला आई उचलून घेत नाही. दोनों पाय दोनों हात आपटून आपटून बोंबलत बसलं, कधी उचलून घेऊ माझ्या लेकराला म्हणून आई धावून येते. बरोबर आहे की? तसं तुम्ही बी गुं 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 केलं तर जमणार. हर 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 हर. आले महादेव बघा तिथं. महादेव ऐकून घेतो, ऐकून घेऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. 8वीता पोटी धावे तयाचे संकट. चोर घरी पडल्यानंतर चोर पडले हो असं म्हणतो का? चोर पडले चोर पडले असं म्हणतो का? चोर 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 असं जोरात चिरकतो. त्यावेळेस खळबळ खळबळ उठते, सगळं लोक धावून येतात. परंतु देवाच्या नाव घेतल्यामुळे देव धावून येतो, तुमच्या मनोकामना पूर्ण करतो. बरेचसे भक्त या ठिकाणी माझ्या समोर बसलेले आहेत. कर्नाटकचे आहेत, तेलंगणाचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत, आंध्राचे आहेत. आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा. आता माझ्या समोर बसलेले काही भक्त आहेत आणि लांब बसलेले काही भक्त आहेत. तर इथं भालकीचे काही भक्त आहेत. आता त्यांचं नाव पूजा पूजा अणदुरे, शिवराज अणदुरे या ठिकाणी भरपूर सेवा केलेले. पुण्याला राहतात यांच्या काका. तर यांनीही सुद्धा ज्यावेळी आम्ही कड्याळला योगा कार्यक्रम घेतलो होतो तेव्हा यांच्या आम्हाला ओळख झाले होते. तेव्हा इच्छा बाळगली, माताजी, बहीणजी, दीदी
काय इच्छा व्यक्त केलं, लग्न व्हावं, लग्न झाले, लेकरं व्हावं, लेकरं झाले, मुलगा व्हावा, मुलगा झाले, घर पाहिजे, घर झाले, आता वास्तुशांती करायचंय. कुठे गेले मुलगा? हा, इथं बसून मुलगाच पाहिजे, आता ही मुलगी पहिली. तर अशा प्रकारचे जे काही अंतःकरणाला हाक मारलेले आहेत, पोटातून ज्याने हाक मारलं त्यांच्या हाकाला भगवंत त्यांना कृपा केलेली आहे. त्या प्रकारे माझ्या समोर बसलेले नरसारेड्डी आणि शांतेश यांचेही बराच माऊलीच्या प्रती निष्ठा भरपूर आहे. आज पब्लिक बी भरपूर, त्यांच्या निष्ठाही भरपूर. तर हळगुंडे शांतेश त्यांच्या जीवनात भरपूर 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 त्यांनी पाहिलं. थोडासा मी कुठंतरी जातो म्हटलं तर आमचं कसं होईल म्हणतात. जसं आई सोडून, लेकराला सोडून आई जात असलं तर लेकराला किती त्रास होते, त्या प्रकारचे भावना बाळगणारे आपले हळगुंडे परिवार. बेडकुंदा, लक्ष्मीनगर, पहिले बेडकुंदा म्हणत होते, आता लक्ष्मीनगर झालेले नगरवासी. तर एक वेळ असा आला होता, त्यांच्या वडिलाला कोरोना घेरलं. त्या कोरोनाच्या काळामध्ये काय करावं सुचत नाही. पहिला दमा असलेली व्यक्ती आहे, अस्थमा असल्यामुळं कोरोना ग्रस्त झाल्यानंतर टिकणं फार अवघड होते. काय मागणी घातली माहितीये का? अनेक लोकांच्या अनेक मागणी असतात. मी नारळ फोडतो म्हणतात कोणी कोणी देवाला. कन्नड़ा में का मैं हिंदी में बात करेंगे नहीं तो सबको मालूम हो जाएगा. तो कोरोना होने के बाद उन्होंने सोचा कौन सा भगवान को हम मानना चाहिए, किसका पूजा करे तो मेरा कल्याण होगा, कोरोना दूर होगा. ऐसा सोच करके उन्होंने क्या कहा मालूम है? जो मनमत स्वामी जी उनका जीवन में सोचा था वैसी ही सोच रखने वाले बाबर हेसरेन बसवराज जी, शांतेश बसवराज जी, हळगोंडे बसवराज जी यांनी विचार केलं. उन्होंने क्या सोचा, मैं जो मांगता हूं नहीं दिखाई देने वाले भगवान को मानने वाला नहीं, जो दिखाई देता है वही भगवान को मैं मानता हूं. दिखने वाला भगवान कौन है? देखो विचार करने का बात है. मनमत स्वामी जी उनका जीवन में वैसा उन्होंने क्रियाचरण किया, वैसे ही बसवराज जी संकल्प किया, मैं इस कोरोना से मुक्त हुआ तो मैं क्या करूंगा मालूम है? गुरु महाराज को बुला करके 1008 जंगम लोगों को खिलाता हूं. देखो 1008 जंगम लोगों को भी खिलाया और हमको भी बुलाया. बहुत बढ़िया कार्यक्रम उन्होंने उनका जीवन में किया. मैं बोला ऐसा क्या संकल्प था आपका? बोले तो मुझे कोरोना हुआ था गुरुजी, बहुत लोग मर जा रहे थे, मर गए तो गए, लेकिन मैं भी मरता हूं, लेकिन एक संकल्प करता हूं. कह करके उन्होंने ऐसा संकल्प किया. अभी पूर्ण रूप से क्या है, बलवान है, आरोग्यवान है. बाद में बेटा ने सोचा पिताजी इस संकट काल में दोबारा जन्म लिया है तो माताजी का पिताजी का दोनों का बड़ा शादी करेंगे बोल के बड़ा शादी कर दी. 50 साल का सालगिरह क्या? हाँ 50 साल का सालगिरह. मैंने सोचा ये छोटा बच्चा जैसा दिखाई दे रहा था, वो ऐसा मेकअप किए थी कि क्या कुछ मालूम नहीं. तो
बहन जी रो रहे थे, मेरा माझा दादा एवढं छान माझ्या आई वडिलांचं लग्न केले म्हणून इतका आनंद व्यक्त करत होते, घळ माझ्या समोर रडत होते. माझा भाऊ सारखा भाऊ भेटलं, अशा प्रकारचे भाऊ अनंत जन्मापर्यंत मला मिळत राहावे म्हणून मागणी घालत होते. बघा किती आनंदाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारचे एक एक व्यक्तीचा जीवन या ठिकाणी आम्ही पाहिलं तर आम्हाला आनंद मावत नाही, गगनी आनंदानं मावे. त्यासाठी त्यांनी बराच वेळ माझ्याजवळ येतात, आपण दोन गोष्टी बोलतो म्हणतात, परंतु वेळाच्या अभावी त्यांना आम्ही माईकच देत नाही. तरी त्यांना एक दोन गोष्टी त्यांच्या मनोकामना या ठिकाणी मनमत माऊलीच्या ठिकाणी व्यक्त केलं तर समाधान होईल म्हणून मला असं वाटते. त्या प्रकारे आज नरसारड्डी परिवार के साथ या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभलेले. तर भरपूर 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 भरून 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 या ठिकाणी आणलेले आहेत. मैसूर पाक आहे, बालुशाही आहे, नाहीतर उठून जाईल, नाहीतर आरती झाल्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही. तर चपाती आहे, सजगुरीची रोटी आहे, ज्वारीची रोटी आहे आणि भाजी आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा भेटू शकत ना माय तसला आज या ठिकाणी या रविवारच्या दिवशी तुमचा उपास बी राहत नाही म्हणून भरपूर भरून आणलेले. शिस्त पोट भरून खायचा, ड्रायव्हरला खाऊ घालू नका बस, नाहीतर सगळ्याला झोपी घालत नाही. असो शांतेशी इथं येऊन दोन गोष्टी व्यक्त करा. श्रीकांत स्वामीजी हिरेमठ, आपण या मठ प्रारंभ होण्याच्या पूर्वी एक मोठा धैर्य, मोठा शक्ती स्वामीजी आम्हाला दिले. स्वामीजींच्या जीवनामध्ये सुद्धा भरपूर भरपूर आम्ही पाहिलो. आखरी त्यांना मुखेड सोडायला मी लावलो आणि मुखेड सोडून लातूरला शिफ्ट त्यांनी झाले. आता लखपती नाही, करोडोपती नाही, आता सध्या अब्जोपती आहे श्रीकांत स्वामी. तर आता परिवार केसाठी त्यांच्याही या ठिकाणी उपस्थिती लाभलेले आहे. तर त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रप्रथम देणगी देणारा दाता म्हटलं श्रीकांत स्वामीजी आहे. तर या ठिकाणी जे आपल्याला बाजूला जे दिसते गर्भस्तप्पा स्वामी ना, गर्भस्थैर्य स्वामी, तर स्वामीच्या नावाला या ठिकाणी स्मरणार्थ बरेचसे भक्त, काही भक्त म्हणतात आमच्या नाव घेऊ नका, आमचं पुण्य कमी होईल म्हणून म्हणतात, परंतु यांच्याजवळ पैसे जास्त आहे म्हणून यांचं नाव घेऊ नका, अजून देवा. तर त्यांची उपस्थिती लाभली, गुरुमौलीचा आशीर्वाद त्यांना असो. आता शांतेश जी. मेरा वाइफ को बहुत तकलीफ होता था, इतना होता था कभी एक दिन तो उसका सांस निकल गया बोल के हम सोच के परेशान थे करते. गाड़ी लेके अप्पा जी को फोन किए, अप्पा जी बोले तो लेके आ तुम लोग. मैं बोला बीच में इनका जान तो नहीं है. बोला तो तुम निकल के लेके आ. बोले बीच में आवरा तक गाँव में औरत हॉस्पिटल के सामने जाके और एक बार फोन किया अप्पा जी. अप्पा जी सामने हॉस्पिटल है, मैं हॉस्पिटल में एडमिट करूँ क्या, लेके आओ. नहीं तू लेके आओ, बिल्कुल कुछ नहीं होता, तू लेके आओ. हम घर के हमारे माता जी, भाई, पिताजी सब लोग परेशान थे, सब लोग खाना नहीं खाए. एक दिन इतना तकलीफ होता था वो अपने को मालूम था. बाद में हम देख आए, देखलो के बाद में अप्पा जी को और एक बार मैंने फोन किया. अप्पा जी याद है कि नहीं उतना नहीं मालूम, लेकिन और एक बार मैंने फोन किया. हॉस्पिटल गया अप्पा जी, एक झंडू बम बोरा लगा दिया तो मेरे होश नहीं आ रहा, उनका नाड़ी भी नहीं चल रहा. तो मैं कैसा करूं, फिर कुछ नहीं होता तो लेके आया, तमनूर तक लेके आया. तो बहुत खराब रोड भी बहुत खराब था. जब इतना काटा था, 3 तास लगता था बेंगलुरु से तमनूर जाने के लिए. तो हम तमनूर पहुंच गए. पहुंचने के बाद मठ के अंदर जाते उठ के बैठे, मठ के अंदर पैर रखते उठ के बैठे. बाद में अप्पा जी रूम में लेके गए. कुछ मंत्र डालने के बाद कम से कम मैं 3-4 साल बहुत तकलीफ झेला. शादी होने के बाद कम से कम 3 साल के बाद जब अच्छा अप्पा जी के पास
और उनके आशीर्वाद से बिल्कुल अभी तंदुरुस्त है, मेरे साथ में आए ऐसा है। इतना आपा का आशीर्वाद हमारे ऊपर है। अभी 20 साल से हमें कंटिन्यू पूजा में आते हैं, आपा जी का प्रसाद में जाते हैं, और तंदूर में जो गुरु पूर्णिमा रहता है उसमें भी एडमिट आते हैं। आपा जी का बर्थडे गणेश उत्सव में उसी टाइम भी हम अच्छे से हमारे फ्रेंड लोग सब मिलके बनाते हैं। हमारे दोस्त लोग हैं बसवा स्वामी और उमाकांत चंचोले, ऐसे बड़द से लोग हमारे विष्णु सर्कल से अपा को के लिए कम से कम 1000 हमने घर बनाया नया, उनके शिष्य लोगों को बनाया था। और अब्बा जी का विष्णु सर्कल में आते ही अपने एक शॉप में आके 10 मिनट पूजा करके जाते हैं। इतना अब्बा जी का आशीर्वाद हमारे ऊपर है। और अब्बा जी परसों मैंने एक आदमी को आपके पास भेजा था, तो हमारे गांव में खाली बाजा बजाता है, हल्का से गरीब से आदमी था, उसने आपके पास आके पूजा किया। वो बोला एक टाइट दे दीजिए अब्बा जी को, उसने आपने उसको टाइट दे दिया, उसने उसको टाइट करके यहाँ पे बांध के आया। परसों मेरे दुकान पे आके बोलता है कि अब्बा जी एक टाइट देने के बाद हमारे घर लोग अच्छे हो गए, हमारे घर में किसी का बीमारी थोड़ा निकल गया ऐसा बोल के। हमारा गाँव का आदमी छोटा सा गरीब सा आदमी, वो अब्बा जी का तक पहुंच भी नहीं सकता, उतना गरीब है, लेकिन वो ऑटो में जाके उनके पास मिल के ऐसा आशीर्वाद लेके आया। ऐसे बहुत से लोगों के हमारे पास उदाहरण है। हमारे एरिया में, हमारे थाना कृष्ण सर्कल में बहुत से उदाहरण है। अब्बा जी का आशीर्वाद से सब लोगों को अच्छा होता है और विश्वास रखना चाहिए, बस उतना ही। बस इतना बात करके मैं व्यक्तीचा अनेक प्रश्न त्या ठिकाणी समाधानकारक उत्तर मिळत राहते। त्याचप्रमाणे तुमचा पाय वगैरे धरून घेतला नसेल तर 2 गोष्टी बोलतो। पाय धरून घेतले का कोणाचा? धरून घेतला असलं तरी उठून खाली जाऊन या। तर ऐकू येऊ लागले का सगळ्यांना? हे जे आपण जे ऐकतो लोकांना वेगळंच वाटते। असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? अशक्य गोष्टी शक्य होणे म्हणजे हे माऊलीचा कृपा आहे, आमच्या कोणाचं। खालच्या मजलीवर आपला कार्यक्रम चालू होता, बराच वेळ मी बोललो। अचानक 4 वाजता करण्याचे लोक आले त्या ठिकाणी। एक लेकरला आणून दंड घेऊन फेकून टाकले माझ्या पलंगावरती। लोक म्हणू लागले शिवनका ही गेलेली केस आहे, त्याचा श्वासच नाही, आज कशाला करायचं? श्वास असेल तर आज राहते, आज संपलेले। ज्या ठिकाणी आश संपते त्या ठिकाणी मनमत माऊलीचा पाऊल सुरुवात होते। 2 वेळ अशा प्रकारचे आम्ही आवाज काढलो। संत शिरोमणी स्वामी महाराज, अशा प्रकारचे 2-3 वेळ जे जे कार ठेपल्याबरोबर लेगी डोळं उघडलं, बसलं। लक्षात आलं? आणि आता सध्या दिल्लीमध्ये MBBS डॉक्टर येते मुलगा, लक्षात घ्या। तर मला बी माहिती नव्हतं। परवा त्यांचे आई वडील मठाला आले होते, अप्पा तुमच्या आशीर्वादानं मुलगा डॉक्टर झालेले आहे, दिल्लीला आहे म्हणून म्हटलं। तर अशा प्रकारचे एक व्यक्तीच्या जीवनाबद्दल आम्ही बोलू लागलो तर इथं वेळ पुरत नाही। व तसेच हे आप्पाजी जगद्गुरूला आम्हाला सगळ्याला लातूरला बोलून घेतले होते। यांच्या आईचं एवढं प्रेम आमच्या प्रती, गुरुला कधी बोलणार रे, कधी बोलणार, कधी बोलणार म्हणून हमेशा श्रीकांत स्वामीला तगादा लावायची। तर आम्हालाच वेळ मिळत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी वेळ देत नाही। तर घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला ही गोष्टी। आणि 4-5 महाराज लोक आणि जगद्गुरु आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। यांच्याजवळ 300 गायी आहेत, 300 गायी गोशाळा केली आहे। आणि ते सगळे गाय तंदुरुस्त आहेत। आम्ही गेल्यानंतर
त्या 300 गायांमध्ये एक गायीचं नाव ठेवले ते लक्ष्मी म्हणून. सगळे ओपन मध्ये होते त्यावेळे तो नोकरदार हाक मारला, लक्ष्मी म्हणून हाक मारला. एवढा स्पीड पळत आली ते गाय, कोणाचा अंगावर पडतील का म्हणून तेवढं पळत 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 आले. ते खायला हे ठेवले होते ते डोली, त्याचा जे मटेरियल ठेवलं, तर तिथं जाऊन बघितले मटेरियल, परंतु त्या मटेरियलला न शिवता डायरेक्ट महाराज जगद्गुरु जे बसले होते येऊन डोकं टेकले आते गाय घेतो. दर्शन घेतले गाय, दर्शन घेऊन नंतर त्या ठिकाणी जायला खात बसले. आम्ही तसं नाही, आम्ही पहिले खातो नंतर. त्या गायीपेक्षा पलीकडे आमचं जीवन झालेलं आहे. म्हणून तुम्ही नाही हो, काय काही लोक तुमचं सगळं पूजा झाल्यावर जातात. त्या प्रकारे एक संस्कार त्या गायीला सुद्धा भेटलं. आज मी वरी जाता जाता एक मुलगा, म्हणजे इतर रेंज नाही ना, वर व्हॉट्सअप मध्ये दाखवले ते मुलगा, ते आरती करणारे कोणीतरी त्या तमिळनाडूच्या ह्याच्यामध्ये आरती करलेले हत्ती डान्स करलेले, हत्तीची पिल्ली. लक्षात आलं का तुम्हाला सगळ्याला? आमच्या ग्रुपमध्ये टाकतो, तुम्ही बघा. अमृत कुंभमध्ये टाकतो, तुम्ही बघा. म्हणजे अशा प्रकारचे प्राणी सुद्धा संगीताला ओळखतात आणि महात्मा लोकांना सुद्धा ओळखतात. त्यासाठी तुम्ही भाग्यशाली आहात. या जन्माला येऊन सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. तर अशाच प्रकारे सेवा करण्याच्या शक्ती, भक्ती, गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला निरंतर लाभो. आणि पूर्वी सूचना केल्याप्रमाणे काही काही भक्त देणगी दिलेले आहे. नंतर मला सांगितले, अप्पा आमचं नाव सांगू नका म्हटले. काही लोकांना नाव सांगून घ्यावं वाटते, काही लोकांना सांगू नको असं वाटते. म्हणून तर ज्या भक्तांना येणारा जो वर्षी तुम्हाला सेवा करायचं असेल तर त्या ठिकाणी नाव नोंद करून जावा मेडिकलमध्ये. तर तुमच्या भक्तीनुसार किती अर्पण करायचे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगतात आमच्या कमिटी. त्या कमिटी जे सांगतील त्या प्रकारे तुम्ही व्यवस्था करून घ्या. आणि जे जे काही आपल्याला या ठिकाणी सेवा केलेली आहे सर्व भक्तांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभो. आणि तुमच्या आयुष्य, तुमच्या आरोग्य, तुमच्या ऐश्वर्य, तुमचे यशस्वी भगवंत कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. छोटासा आरती होईल. 5 मिनिटासाठी किंवा 3 मिनिटासाठी गडबड गोंधळ करू नका. आणि बसलेले जे भक्त आहेत समोरचे एक एक लाईन येऊन नंतर तीर्थ प्रसाद घेऊन खाली जायचंय. खाली जाऊन प्रसाद ग्रहण करायचंय. धडाधड कोणी येऊ नका. तिथंच थांबा, तिथंच बसा. आणि आरतीच्या नंतर एक एक व्यक्ती या. म्हणून या ठिकाणी बरेचसे गावचे भक्त आलेले आहेत. कोणाचं गावचं नाव मी न घेता तुम्ही कोणी असा विचार करू नका आमच्या गावचं नाव घेतले नाही. आमचं नाव याच्यामध्ये आंध्र आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे. 4 प्रांताच्या भक्त या ठिकाणी आहेत.